राम राम. मी राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. माझ्या या चॅनलमध्ये 8-10 दिवसाचा गॅप पडलेला आहे. सतत फिरण्यावर होतो मी, त्यामुळे आज हा एपिसोड करतो. आजचा विषय आहे सिरिया देश. हा देशामध्ये काल सिरियाचा जो राष्ट्राध्यक्ष होता डॉक्टर बशर अली, अरशद काहीतरी नाव आहे त्याचं, तो पळून गेला रशियाला. आणि जाताना 10 विमानामध्ये रक्कम, चांदी, सोनं, हिरे असं घेऊन तो गेला रशियाला. रशियाने त्याला राहण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच्या बदल्यात रशियानं त्याच्याशी व्यवहार केला आहे. आणि कोणताही देश कोणाला फुकट राहू देत नाही. आणि जो असा सत्तेवर असतो त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये खंडणी वसूल करतात, चांगल्या शब्दात. तर या सिरियामध्ये आपल्याला आठवत असेल, IS नावाची खलिफा मूवमेंट सुरू झाली होती. त्या सिरियाच्या अर्ध्या भागावर ISने कब्जा केला होता आणि अतोनात अत्याचार केले त्यांनी. मग त्यांचा निपात करण्यासाठी अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी सर्व देशांनी मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर हल्ले करून तो भाग नेस्तनाबूत केला आणि ISला संपवलं. ISचा जो प्रमुख होता त्याला मारलं. त्याचवेळी हा बशरत असद हा सिरियाच्या काही भागावर काबीज होता आणि त्याला रशियाचा पूर्ण सपोर्ट होता. या सिरिया देशाचं काय दुर्दैव, की त्या जनतेचं दुर्दैव आहे की IS संपला. त्यानंतर हा बशरत अरशद हा डॉक्टर होता इंग्लंडमध्ये. त्याच्या वडिलाचं त्या ठिकाणी सत्ता होती आणि या अरशदच्या मोठ्या भावाला मारलं तिथं, त्याचा खून झाला तिथं. म्हणून हा डॉक्टर झालेला सिरियामध्ये परतला आणि सिरियामध्ये वडिलाच्या नंतर हा राष्ट्राध्यक्ष झाला. अर्धा सिरिया पहिले संपविला होता सगळ्या इतर देशांनी. जो काही सिरिया चांगला होता, जिथं तो डॉक्टर अरशद राष्ट्राध्यक्ष होता, पण त्याच्याविरुद्धसुद्धा बंड झालं. त्यामुळे त्याला मजबुरीनं जीव वाचवण्यासाठी रशियाकडे शरणागती पत्करावी लागली. त्यानंतर त्या ठिकाणी काही आतंकवादी संघटना होत्या ज्यांना अमेरिका, तुर्कस्तान इतर देशांचं पाठबळ होतं. त्या देशातली एक आतंकवादी संघटनेचा प्रमुख त्या देशाचा प्रधान बनला आणि त्यानं त्या भूभागावर कब्जा केला आणि राज्य करणं सुरू केलं. म्हणून हा डॉक्टर बशरत अरशद जो होता तो रशियाकडे पळून गेला. आता तो पळून जाऊन त्याला 3-4 महिन्याची घटना की जास्त झाली असतील, काळ झाला असेल. आता त्याच्या समर्थनात तिथं जी जनता आहे ती या आतंकवादी संघटनेची कब्जा केला आहे त्याच्याविरुद्ध आज त्यांची युद्ध सुरू झालेलं आहे. आणि त्यामध्ये 1000 लोक मेले गेले. हा असा सांगण्यात आलेला आकडा आहे. वस्तुस्थितीतला आकडा कधीच बाहेर येत नसतो.
मग तिथं कोण मोजमाप करायले? का मेलेल्या माणसाची गणना आहे का नोंद आहे? काही नसते तसं. एखाद्या देशाचं दुर्दैव कसं असते त्यातलं ही मोठी भूमिका आहे. आणि लढणारे कोण? शांतीदूत सगळे एकमेकाच्या विरुद्ध. पण या सिरियावर कब्जा करण्यासाठी इस्रायलची आणि तुर्कस्तानची होड लागलेली आहे. इस्रायलला हा भाग, त्या ठिकाणी जो काही डोंगराचा भाग आहे तो त्यांना कब्जात घेतलेला आहे आणि त्यांना तिथं स्वतःची मिलिटरी बेस ठेवायचा आहे. आणि तुर्कस्तानचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याला जगाचा खलिफा व्हायचे मुस्लिम राष्ट्रांचा. म्हणून तो त्या ठिकाणी असलेल्या आतंकवादी संघटनांना शस्त्रपुरवठा, पैसा, पाठिंबा देऊन त्यांना सपोर्ट करतो आहे. हे झालं सगळं जगाचं राजकारण. पण तिथलची जनता तरी किती मूर्ख आहे की आपल्या देशाचे आपण किती हाल करून घेतो. बरीचशी जनता त्या देशातून मायग्रेट होऊन गेली युरोपमध्ये, कारण की शहरं खंडार होऊन गेले, विस्थापित झाले, निर्वासित झाले. जगाची भौगोलिक परिस्थिती पाहता, आताची परिस्थिती पाहता, प्रत्येक दोन देश आपसामध्ये आपला शत्रू वैरभाव काढतात, युद्ध करतायत. आता जगामध्ये ज्या युक्रेन, रशिया, ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला सांगितलं की आम्ही तुम्हाला काही देणार नाहीत आता. तर नाटो संघटनेचे जे काही राष्ट्र आहेत, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि इतर काही राष्ट्र, त्यांनी सांगितलं की बा अमेरिकेशिवाय आम्ही युक्रेनला सपोर्ट करू, रशियाविरुद्ध युद्ध लढू. पण मला हा प्रश्न पडला की युक्रेनला सपोर्ट करण्यामध्ये या देशाचा काय फायदा आहे? तिथं काही खनिज वगैरे असतील, ते काय असेल, ते काही फायदा असेल, ते असेल कदाचित. पण त्या युक्रेनची रशियाने एवढी माती केली की ते युक्रेन पुन्हा उभं राहायला 100 वर्ष लागतील पुढे. आणि हे अजून त्याला सपोर्ट करून त्या देशाची पूर्ण माती करतात. आणि नुकसान कोणाचं होतं आहे? युक्रेनमधल्या जनतेचं नुकसान होतं आहे. ते मृत्यू पावत आहेत. रशियानं फार मोठ्या प्रमाणावर युक्रेनवर हल्ले केलेले आहेत. नाटो संघटनेला या अमेरिकेनं युक्रेनला साथ दिल्यामुळं रशियाला हे युद्ध 3 वर्षे झाले फार महागात पडले. 5 ते 6 लाख सैनिक रशियाचे मृत्यू पावलेले आहेत. आज रशियामध्ये युद्ध लढण्यासाठी सैनिक नाही आहेत, भाडोत्री आणावं लागत आहेत त्यांना. आणि नाटो संघटनेला, या युक्रेनला नाटो संघटनेचा सभासद होण्याच्यामध्ये काय इंटरेस्ट होता मला कळालं नाही. जे माझ्या माहितीच्या बाहेरची गोष्ट आहे समजा. पण नाटो संघटनेचा सभासद होण्यापाहिजे त्यानं स्वतःच्या युक्रेन देशाचा सत्यानाश केला ना. याचा तरी विचार त्या अभिनेता, कॉमेडी किंग, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष. म्हणजे सध्या काय झाले की स्वतःची फक्त पाठ थोपटून घ्यायची. काय चाललं आहे, कशामुळं काय घडते, काय नुकसान होते याचा विचार करण्याची आता बुद्धी बहुतेक या सगळ्या देशातल्या नेत्यांमध्ये राहिली नाही आहे. एखादा राष्ट्राध्यक्ष मूर्ख असला तर त्या देशाची काय गत होती हे उदाहरण आहे युक्रेनहून. आणि सिरियाचं भविष्य फार चांगलं नाही आहे. त्या देशातल्या जनतेला बाहेरचेच लोक माती करत आहेत, त्यांनाच मारत आहेत. काही दिवसात युक्रेन, रशिया, आपलं सिरिया
हे राष्ट्र संपून जाईल, त्या देशावर इतर देशांचा कब्जा होईल. आपण या गोष्टीकडे लक्ष घ्या. जागतिक परिस्थिती काय चालली आहे. तिसरं महायुद्ध सुरू झालेलं नाही आहे, पण अशा 2-2, 3-3 देशामध्ये जे युद्ध चालू आहे, याचा शेवटचा परिणाम काय होईल? तिसऱ्या महायुद्धामध्ये कन्वर्ट होईल. आणि जगासाठी परिस्थिती फार चांगली नाही, भयावह आहे, विषणाव आहे. जगात शांतता लाभायच्या ऐवजी जग अणुबॉम्बच्या तोंडावर येऊन बसलेला आहे. कोणता देश कधी अणुबॉम्ब फोडल आणि इतर देश कसे अणुबॉम्ब फोडतील, सगळ्या जगाचं नुकसान करतील, हे सांगणं फार अवघड आहे. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. माझं व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. जय श्रीराम.